तर जाणीवपूर्वक द्वेष पसरवणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। तर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। ज्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। मी यवतकरांना पण सांगू इच्छितो की ज्यांनी कोणी पोस्ट टाकलेली आहे त्याचा तसा बघितलं तर इथल्या लोकांशी फार काही जवळचा संबंध आहे अशातला भाग नाहीये। तो मला वाटतं नांदेडवरून आलेला आहे, म्हणजे काही वर्षापूर्वी, आणि तो त्याचं मला वाटतं बिगारीचं काम करतो, दवंड्याचं काम करतो। पण कधी कधी त्याच्या पाठीमागच्याच काळामध्ये काही घटना घडल्यामुळं थोडं काहींनी त्याच्या संदर्भामध्ये अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली दिसते आणि इथं काही तोडफोड केलेली दिसते, नुकसान केलेलं दिसतं। दरम्यान संग्राम जगताप यांनी या सभेमध्ये नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि त्यावरनं अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात। आणि उद्याचं जे आपल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे की या जगाच्या नकाशावरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे आणि तो म्हटला पाहिजे की हा भारत देश हिंदू राष्ट्र आहे। हे होऊपर्यंत आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता। मी मागे पण सांगितलेलं, एखाद्या व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं म्हणजे काही पक्षाची ती भूमिका नसते। मी 100 वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे। या संदर्भामध्ये आमची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशीच आहे, सेक्युलर विचारधारेचीच आहे आणि त्या पद्धतीने आमचं काम। त्या संदर्भामध्ये आम्ही नोंद घेतली। यवतमध्ये सध्या जमाबंदी लागू आहे, मात्र पुण्यात दौंडमधल्या यवतमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळतेय आणि आक्षेपार्ह पोस्ट नंतर आता हिंदू आणि मुस्लिम एकत्र येत त्यांनी आरोपीचं घर पाडलेलं आहे, त्याला ताब्यात घेतलेलं आहे।